थिबा पॅलेस बचाव समिती या समितीचे सन्माननीय पदाधिकारी सभासद वर्ग या सगळ्यांचे प्रथमतः मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच मला ज्यांनी आमंत्रित केलं ते थिबा पॅलेस बचाव समितीचे सन्माननीय निमंत्रक सुभाषजी कांबळे साहेब, त्याचप्रमाणे सुनीलजी, आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो, कारण तुम्ही फार सुंदर अशा विषयाला हात घातलेले आणि त्या विषयाला न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। या संदर्भामध्ये तुम्हा सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानतो, कारण थिबा पॅलेस हे जे आहे ते एक पर्यटन केंद्र म्हणून राहिलेलं आहे, परंतु तो पर्यटन केंद्र नसून तो बौद्ध राजाचा इतिहास आहे। चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या नंतर सार्वभौम राजा सम्राट असा मिडॉन राजा, आणि त्या मिडॉन राजाचाच पुत्र म्हणजे थिबा, म्हणजे बौद्ध राजा हा शेवटचा बौद्ध राजा म्हणून म्यानमारमध्ये झाला, ब्रह्मदेशामध्ये झाला। परंतु ज्या मातीमध्ये बौद्ध धम्मानी जन्म घेतला, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने जन्म घेतला, त्या मातीमध्येच खऱ्या अर्थाने राजा थिबाचं शेवट झालेला आहे। आणि हा दुर्दैवी शेवट आहे, परंतु त्याच्या स्मृती जाग्या राहाव्यात, आणि हा बौद्ध धर्माचा राजा आहे आणि राजा होता हे सगळ्यांना कळावं, याच्याकरता थिबा पॅलेस बचाव समितीने जो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। वास्तविकता थिबा पॅलेस हे एक पर्यटन स्थळ म्हणून आपल्या समोर, आपण ज्यावेळेस लहान होतो जसे मोठे होत गेलो तर थिबा पॅलेस म्हणून एक पर्यटन म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो, परंतु ते पर्यटन स्थळ नसून एका राजाचा इतिहास त्या ठिकाणी दफन झालेला आहे, आणि तो राजा म्हणजे फक्त राजाच नव्हे, तो बौद्ध राजा आहे हे प्रथमतः आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे। यासाठी हे थिबा पॅलेस बचाव समितीने हे संपूर्ण हा संघर्षाची भूमिका घेतलेली आहे, हे प्रचार आणि प्रसाराची भूमिका घेतली आहे। खऱ्या अर्थाने त्यांचं प्रथमतः आपण स्वागत करायला पाहिजे। थिबा राजा आणि त्यांचे संपूर्ण पूर्वीचे जे राज्य घराणं होतं, या राज्य घराण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर ब्रह्मदेशाच्या पागन या राजवंशाला सुमारे 700 वर्षांपासूनचा अधिकचा कालखंड यांनी राज्य केलेलं आहे। 700 वर्षाचा कालखंड असलेला हा ब्रह्मदेशाचा राजा, बौद्ध राजा, ज्याने तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार या ब्रह्मदेशामध्ये अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले, असे राजा म्हणजे राजा मिडॉन, म्हणजे थिबा राजांचे वडील। थिबा राजांचे वडील राजे मिडॉन, त्यांना सम्राट देखील म्हटलं जायचं, कारण संपूर्ण जे ब्रह्मदेश होता तर ब्रह्मदेशावरती राज्य करणारा राजा, आणि ह्या संपूर्ण विश्वामध्ये असा एकमेव राजा होता सम्राट अशोकानंतर की त्याचं संपूर्ण राज्य ब्रह्मदेशावरती होतं। आणि त्या पद्धतीने राज्य करत असताना, त्यांचा राज्य विस्तार होत असताना अंतर्गत कारण मिडॉन राजांच्या संदर्भामध्ये थोडीशी मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो। मिडॉन राजा हा राज्य करत असताना त्यांनी एकंदरीत 63 लग्न केले होते, आणि त्यांना 46 हे राजकुमार होते, आणि राजकुमारी अनेक राजकुमारी होते। असा मोठा परिवार घेऊन ते मांडले शहरामध्ये, राजधानीमध्ये राहत होते। आणि हे करत असताना अंतर्गत मतभेद किंवा अंतर्गत वैचारिक मतभेद असतील किंवा राजकार्यासाठी असणारे मतभेद असतील, ते मतभेद त्या म्यानमारमध्ये, त्या ब्रह्मदेशाच्या राजधानीमध्ये, मंडाले शहरामध्ये ते लोकांना, प्रजेला खऱ्या अर्थाने दिसत होते। परंतु ही झाली एक बाजू, आणि दुसऱ्या बाजूने मंडाला शहरामध्ये किंवा त्या म्यानमारमध्ये, ब्रह्मदेशामध्ये तथागत गौतम बुद्धांचे विचार प्रस्थापित करण्यासाठी राजा मिडॉन यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते। त्या ठिकाणी मोठे मोठे पॅगोडे, त्या ठिकाणी धम्म विहारे, मठ बांधले होते, बुद्ध विहारे बांधलेली होती, म्हणजे आपण त्याला मठ म्हणतो। तथागत गौतम बुद्धांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी
बौद्ध भिक्खूंसाठी मोठे पेगोडे बांधलेले होते, त्याचप्रमाणे मठ बांधलेले होते, भिक्खूंना राहण्यासाठी सगळ्या सोयी निर्माण केलेला होता. असा हा ब्रह्मदेश, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचे विचार नांदत होते, तथागत गौतम बुद्धांचा धम्म नांदत होता, हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा नांदत असताना त्या ठिकाणी राजकीय मंडळी, अंतर्गत राजकीय मंडळी ह्या देखील चालू होत्या. कारण राजपुत्र अनेक असल्या कारणाने मिडॉन नंतर, राजा मिडॉन नंतर कोणाला राज्यगादी मिळेल हा जो वाद होता, हा वाद विकोपाला गेलेला होता. आणि हे होत असतानाच जी राजा मिडॉनची जी पत्नी होती, म्हणजे त्या पत्नीला असं वाटत होतं की हे संपूर्ण राज्य हे आपल्या जावयाला मिळालं पाहिजे. तिला 3 मुली होत्या, त्या 3 मुलींपैकी एकीला हे राज्य मिळालं पाहिजे, अशी ही मानसिकता असणारी राणी जी होती ती सिबा युमासिन होती. तिला मिडॉन राजे हे लाडाने तिला अलनंदा देखील म्हणायचे. त्या अलनंदाच्या मानसिकता जी होती की ही जी राज्यगादी आहे ही माझ्या मुलींबरोबर जो लग्न करणारा राजपुत्र आहे त्या राजपुत्रांना मिळाली पाहिजे, ही जी मानसिकता असणारी अलनंद राणी आहे, हिची ही मानसिकता असल्या कारणाने तिने तो सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेस मिडॉन राजा जे असतात ते आजारी असतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन, आणि त्यावेळेस म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशामध्ये अशी पद्धत होती की आपल्याच सावत्र बहिणीबरोबर लग्न करण्याची एक प्रथा होती. कारण आपला जो रक्त आहे ते शुद्ध राहिलं पाहिजे, राज्यकरणाचं रक्त हे शुद्ध झाले पाहिजे, अशी एक प्रथा होती. आणि त्या प्रथेप्रमाणे जी अलनंदा जी राणी होती तिने मिडॉन राजा आजारी असताना त्याच्याकडे सांगितलं की आपण थिबा राजपुत्राला राज्यगादीवर बसूया. परंतु थिबा राजपुत्र जो होता तो बुद्धाच्या धम्माला शरण गेलेला होता. बुद्धाच्या धम्माला शरण गेलेला राजा होता, तो संयमी होता. जेव्हा तुम्ही बुद्धाच्या धम्माला शरण जाता, तुम्ही बुद्धेंच्या समावेत राहता, भिक्खू समावेत राहता, तेव्हा तुमची वैचारिक पातळी आणि तुमची मानसिकता बदललेली असते. आणि त्या पद्धतीने थिबा राजकुमार हा देखील बुद्धांच्या विचारांचा होता, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना फॉलो करणारा होता. त्याला राज्यगादीचा मोह नव्हता. संयमी, सुस्वभावी, शांत असा स्वभावाचा असा हा राजपुत्र. आणि ह्या राजपुत्राला राज्यगादीवर बसण्याची जी प्रबळ इच्छा होती ती अलनंदा राणीला होती. आणि त्याच्या माध्यमातून हे हा सगळा प्रकार जो अलनंदा राणीने घडवून आणलेला आहे, ती मिडॉन राजाला जाऊन सांगते की आपण राजकुमार थिबाला राज्यगादीवर बसूया आणि त्याच्याबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावून देऊया. त्यांची ती मुलगी म्हणजे सुपायांगी, किंवा आपण दुसरी मुलगी होती सुपालायत जी होती ती फार जिद्दी स्वभावाची होती. आणि सुपायांगी जी होती ती सौम्य आणि संस्कारी स्वभावाची होती. त्याच्यामुळे आणि याच्यातून जी अलनंदा राणीची जी मानसिकता होती की थिबा राजकुमारला राज्यगादीवर बसून खऱ्या अर्थाने मिडॉन राजांचा मृत्यू झाल्यानंतर खरं राज्य तिला चालवायचं होतं. आणि हे होत असताना त्या पद्धतीचं तिने संपूर्ण व्यूहरचना केली. आणि त्यांचा जो प्रधानमंत्री होता उंगीस, याला सांगितलं की तुम्ही संपूर्ण त्याच्या पद्धतीचं लिखाण करून आणा आणि त्या लिखाणावरती मी मिडॉन राजांची सही घेते. आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस संपूर्ण लेखाचौका तयार झाल्यानंतर त्याच्यावरती मिडॉन राजांचे स्वाक्षरी आणि शिक्का झाल्यानंतर त्या ठिकाणी राजधानीमध्ये म्हणजे मांडले राजधानीमध्ये फार मोठा नरसंहार झाला. आणि राणीने संपूर्ण सगळ्या राजपुत्रांना मारलं आणि राजपुत्रांना देखील मारून टाकलं. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थिबा राजांना राज्यगदीवर आणला आणि त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. परंतु थिबा राजांचा जो विचार होता तो बुद्धांना शरण गेलेला जो विचार होता, बुद्धांचा अनुयायी होते ते. आणि असं असताना हे थिबा राजकुमारांना हे पटलेलं नाही, परंतु त्यांच्या विचारांच्या विरोधात जाऊन खऱ्या अर्थाने अलनंदा हे राणीने हे सगळं घडवून आणलेलं आहे. ही झाली सुरुवातीची घटना.
ही जी झाली सुरुवातीची घटना झाली. आणि थिबा राजे हे राज्यगादीवर बसलेले आहेत, परंतु हे संपूर्ण नरसंहार जो घडून आणलेला आहे, जे खून घडून आणलेले आहेत, हे खून सगळे घडून आणलेले आहेत, अलनंदाने घडून आणलेले आहेत. म्हणजेच थिबा राजाच्या सावत्र आईनी घडवून आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये थिबा राजांचा कुठेही तिथे त्यांचा तिथे प्रश्न येत नाही. त्यांनी ते नरसंहार घडवून आणले किंवा त्यांना राज्यगादीचा कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता. ही जी झाली पहिली बाजू झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न करूया. बिडॉनच्या नंतर, बिडॉन राज्यगादी मिळण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने जो थिबा राजकुमार आहे, या राजकुमाराचा स्वभाव जो आहे, तो स्वभाव म्हणजे एकदम शांत आणि सुस्वभावी असा असणारा हा राजकुमार. आणि मिशनरी शाळेमध्ये थिबा राजे शिकत असताना, थिबा राजकुमार शिकत असताना थिबा राजांना त्या ठिकाणी मिशनरी शाळेमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करायला मिळाला. आणि अभ्यास करत असताना त्यांनी बुद्धमंतेनी त्यांना त्रिपिटकचे आहे, त्रिपिटक ग्रंथाच्या संदर्भामध्ये समजावून सांगितलेल्या त्रिपिटक ग्रंथाचं वाचन केलेलं आहे. आणि त्याच्यामधून थिबा राजकुमार हा घडत गेलेला आहे. बुद्धांच्या विचाराचे संस्कार खऱ्या अर्थाने मिशनरी शाळेत शिकत असताना थिबा राजकुमारांवरती झालेले आहेत. आणि पूर्वी मिशनरी शाळेत शिकत असताना ब्रह्मदेशामध्ये एक प्रथा होती. ती प्रथा अशी होती की प्रत्येक राजकुमाराने, प्रत्येक विद्यार्थ्याने 3 वर्ष करताना चिवर धारण करायचं असतं, चिवर घ्यायचं असतं. आणि त्या माध्यमातून थिबा राजकुमाराने देखील 3 वर्षासाठी चिवर आपल्या अंगावरती चिवर घेतलेले होते. बुद्धाच्या धम्माला आणि बुद्धाच्या धम्माला ते शरण गेलेले होते. बुद्धांचे विचार त्यांनी स्वीकारलेले होते. बुद्धांच्या विचारांचा पगडा त्यांच्या बालमनावरती झाला होता. आणि होत असताना त्यांनी 3 वर्षाकरता चिवर धारण केलं होतं. आणि 3 वर्षानंतर त्या राजकुमाराला जर चिवर आपल्या पूर्ण अंगावर ठेवायचं असेल तर तो ठेवू शकतो, किंवा त्याला पुन्हा गृहस्थी जीवन जगायचं असेल तर तो पुन्हा गृहस्थी जीवन जगू शकतो. अशी त्या ठिकाणी एक प्रथा होती. त्या प्रथेप्रमाणे त्यांनी हे नवसिका भिक्खू म्हणून त्यांनी ते भिक्खूंचं वस्त्र धारण केलेले होते. आणि बुद्ध धम्माचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि त्या 3 वर्षानंतर त्यांनी भिक्खूंचा त्याग करून त्यांनी आपल्या पूर्वपरांत जीवन जगायला लागले. परंतु बुद्धांच्या विचारांचा पगडा आणि तिथे असणारा जो भंते वर्ग होता, भिक्खू वर्ग होता, त्यांच्या विचारांचा पगडा, त्यांच्या प्रवचनांचा पगडा हा खऱ्या अर्थाने थिबा राजांवरती पडलेला होता. आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला हे राज्य मिळालं पाहिजे, हा राज्याचा आपण राजा झाला पाहिजे, सम्राट झालं पाहिजे, ही मानसिकता थिबा राजामध्ये नव्हती. परंतु संपूर्ण प्रकार घडून आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो अलकायदा नावाच्या राणीने केलेला आहे, सिबायू मासिन या राणीने केलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्याचा स्वार्थ होता की आपला सावत्र मुलगा राजकुमार थिबा बरोबर आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी नामधारी राजे म्हणून थिबा हे राज्यगादीवर बसतील आणि आपल्याला हे राज्य चालवायला मिळेल. ही जी मानसिकता ही जी होती ही अलनंदा राणीची होती. आणि त्याच्यामधूनच हा संपूर्ण नरसंहार या ठिकाणी घडून आलेला आहे. ही झाली दुसरी बाजू. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी इथे असलेले संपूर्ण छोटे मोठे राज्यांना जिंकून त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ती या ठिकाणी जी आहे ती एक व्यापार करण्यासाठी आली होती आणि राज्यकर्ती म्हणून बनलेली होती. ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी म्हणून व्यापार करण्यासाठी आली होती आणि ती इथे राज्यकर्ते बनले होते. इथल्या राज्यकर्त्यांना त्यांनी नामोहरण केलं होतं आणि नामोहर करून त्यांनी ब्रिटिशांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं. त्या पद्धतीने ब्रिटिशांचं लक्ष ब्रह्मदेशावरती देखील होतं. ब्रिटिशांचं लक्ष ब्रह्मदेशावरती देखील होतं. ब्रह्मदेश देखील भारताप्रमाणे ब्रह्मदेश देखील आपल्या हातामध्ये आला पाहिजे, आपलं वर्चस्व त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ही मानसिकता जी ब्रिटिशांची होती, ब्रिटिश राणीची होती. आणि त्याच कालखंडामध्ये
खऱ्या अर्थाने भारत देशावरती एक व्हाईसरॉय आलेले आहेत. ते व्हाईसरॉय म्हणजे लॉर्ड डफरिन म्हणून व्हाईसरॉय आलेले आहे. व्हाईसरॉयांचं लक्ष संपूर्ण हिंदुस्थानावरती होतंच, परंतु ब्रह्मदेशावरती बर्मावरती देखील होतं. आणि हे असताना या व्हाईसरॉयचं लक्ष ब्रह्मदेशावर असताना ब्रह्मदेश संपूर्ण कसा आपल्याला जिंकून घेता येईल आणि तिथला असणारा राजा थिबाला आपलं मांडलिक कसं बनवता येईल, ह्या मानसिकतेमध्ये हा व्हाईसरॉय जो होता, भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन, ह्याची ही मानसिकता होती. आणि ह्या मानसिकतेने तो व्यूहरचना रचत होता. परंतु इंग्लंडमध्ये लोकशाही पद्धती होती, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही राजाला असं डायरेक्ट त्यांना मांडलिक करू शकत नाहीत, त्याच्यावरती आपण आक्रमण करू शकत नाहीत. म्हणून डफरिन योजना आखत होता. आणि लॉर्ड डफरिन योजना आखत असताना काही घटना अशा घडल्या, ब्रह्मदेशामध्ये काही घटना असल्या, आणि याच्या पूर्वीचे असणारे जे लॉर्ड डफरिनच्या अगोदर असणारे व्हाईसरॉय होते, त्या व्हाईसरॉयांनी ऑलरेडी जो बर्माचा काही प्रदेश हा जिंकलेला, लोअर बर्मा आणि अपर बर्मा असे भाग होते. त्यातला लोअर बर्माचा भाग जो आहे तो ब्रिटिशांनी अगोदर जिंकून घेतलेला आहे. आणि ब्रिटिशांनी जिंकून घेत असताना त्यांनी रंगून जे आहे ते रंगून शहर देखील जिंकलेलं आहे. आणि खरी ते व्यापारी शहर होतं, त्या ठिकाणी समुद्र किनारा होता. आणि आपलं समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व स्थापन ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व स्थापन केले होतं. त्या ठिकाणी फ्रेंच होते, डच होते आणि पोर्तुगीज देखील होते. आणि ह्या सगळ्यांनी आपली सत्ता तिथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यातल्या त्यात म्हटलं तर एक जमेची बाजू होती की थिबा राजांचं आणि किंवा मिडॉन राजाचं हे फ्रेंच बरोबर चांगलं सौख्य होतं आणि हे ब्रिटिशांना पटत नव्हतं. आणि म्हणून काही करून ब्रह्मदेश आपण जिंकलाच पाहिजे, थिबा राज्य हे आपण खालसा केला पाहिजे, ही मानसिकता घेऊन लॉर्ड डफरिन व्हाईसरॉय यांनी काही योजना आखल्या. आणि त्याच ठिकाणी काही अशा घटना घडलेल्या आहेत. आणि या घटना घडत असताना खऱ्या अर्थाने ब्रिटिशांना ब्रह्मदेश हा का जिंकून घ्यायचा होता, हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडेल. ज्या पद्धतीने भारतामधल्या असणारे राज्यांना ज्या पद्धतीने खालसा केलं, त्या पद्धतीनेच त्यांना ब्रह्मदेशाच्या राजा थिबाला देखील खालसा करायचं होतं. आणि इथल्या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलं की इथल्या राजांना खालसा केल्यानंतर त्यांची संपत्ती जी आहे ती ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये घेऊन गेलेली आहे. इव्हन त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची ती तलवार होती किंवा त्यांच्या वाघनख्या ज्या होत्या त्या वाघनख्या देखील त्या ठिकाणी ब्रिटिश घेऊन गेलेल्या आहेत. हे सत्य परिस्थिती आहे. आणि ते आता आपलं गव्हर्नमेंट हे ते घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे सिंहासन होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं, रत्नजडी सिंहासन होतं, ते देखील घेऊन गेलेले आहेत. आणि त्या पद्धतीने ब्रह्मदेश म्हणजे आताचं म्यानमार जे आहे ते खनिजानी नटलेलं असं जे राज्य होतं, म्हणजे त्या ठिकाणी सागवानी लाकूड असेल किंवा मिडॉन आणि त्याच्यानंतर थिबा राजांनी जे जमा केलेले जे द्रव्य होतं, सोनं होतं, चांदी होती, माणिक होते, हिरे होते, ह्या सगळ्याची नजर जी होती ही ब्रिटिशांची त्या सगळ्या संपत्तीवरती नजर होती. आणि ब्रह्मदेशामध्ये असणारे जे सागवानी लाकूड आहे त्या लाकूडावरती देखील सागवानी जे लाकूड आहे त्या लाकूडावरती देखील हे ब्रिटिशांचं लक्ष होतं. चांगलं लाकूड आपल्या इंग्लंडमध्ये आपल्याला घेऊन जाता येईल. आणि आता घेऊन जात असताना त्यांच्यावरती कर होता, तो कर त्यांना भरावा लागत होता. आणि हे सगळं डफरिन हे सगळं आपलं सगळे स्वप्न बघत होता की आपल्याला कसं वर्चस्व निर्माण करता येईल, ब्रह्मदेशावरती कसं वर्चस्व निर्माण करता येईल. आणि हे होत असताना ज्यांनी रंगून बंदरावरती तर कब्जा केलेलाच होता. आणि हे होत असतानाच एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ती घटना म्हणजे बर्मा राजाने म्हणजे थिबा राजाने काही कर लावलेले आहेत. इंडो बर्मा ट्रेडिंग कंपनी जी आहे त्या इंडो बर्मा ट्रेडिंग कंपनीवर 23 लाखाचा दंड हा थिबा राजाने लावलेला आहे. आणि हा लावलेला असताना ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश आणि
थिबाराजे याच्यामध्ये देवाणघेवाणीच्या वार्ता चाललेल्या आहेत, तडजोडीच्या गोष्टी चालू असतात, परंतु थिबाराजे काही ऐकायला तयार नसतात आणि तो दंड इंडो बर्मा ट्रेडिंग कंपनीला 23 लाखाचा दंड भरायला ब्रिटिश कंपनी तयार नसते. आणि हीच खरी युद्धाला कारणीभूत झालेली गोष्ट आहे. कारण ईस्ट इंडिया कंपनीला तिथे व्यापार करायचा होता, परंतु तिथे असणारा कर भरण्यामध्ये त्यांनी मनाई केलेली होती आणि याच्यामधूनच युद्धाची खरी ठिणगी पडलेली आहे. तिथे असणारी चहाची मळे याच्यावरती देखील इंग्रजांचं संपूर्ण लक्ष होतं, ब्रिटिशांचं त्या ठिकाणी लक्ष होतं आणि हे मळे आपल्याला मिळाले पाहिजेत. हे सगळे मळे असणारे खनिज आणि सागवान लाकूड हे सगळं आपल्या कब्जामध्ये आलं पाहिजे, हिरे माणके हे सगळे आपल्या कब्जामध्ये आले पाहिजेत. ह्या पद्धतीने त्यांनी ही सगळी व्यूहरचना आखलेली आहे आणि त्या पद्धतीने व्हाईसरॉय डफरिन यांनी आपल्या राणीला पत्र लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या कंपनीला जो दंड पाडलेला आहे त्या दंडासंदर्भामध्ये त्यांनी तडजोडी करता आपण केलेले पत्रव्यवहार हे देखील पाठवलेले आहेत. परंतु थिबाराजे आपलं कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाहीत. या संदर्भावरचा पत्रव्यवहार व्हाईसरायनी केलेला आहे आणि हे तडजोडीसाठी पत्रव्यवहार करत असताना राजा ऐकत नाही. म्हणून लॉर्ड डफरिन यांनी निर्वाणीचा एक पत्र 1 डिसेंबर 1985 ला आणि त्याच्या अगोदर काही पत्रव्यवहार झालेले आहेत. त्या पत्रामध्ये थिबाराजांना एक निर्वाणीचा इशारा देण्यात आला की आम्ही तुम्हाला तुमच्या राज्यावरती आम्ही आक्रमण करणार आहोत, तुम्हाला आम्ही जिंकून घेणार आहोत, आम्ही लढाई करण्यासाठी सज्ज आहोत. हा निर्वाणीचा इशारा थिबाराजांना देण्यात आला. परंतु मुळात थिबाराजांची मानसिकता जी होती तो बौद्ध राजा होता आणि बौद्ध धम्माला वाहून घेतलेलं होतं. त्यांनी बौद्ध धम्माला वाहून घेतलं होतं, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराला वाहून घेतलेलं होतं. परंतु थिबाराजांनी युद्धाचा प्रस्ताव आल्यानंतर युद्ध करण्याचं टाळलं आणि स्वतः ते ब्रिटिश साम्राज्यासमोर ते झुकलेले आहेत आणि त्यांनी युद्ध करायचं नाकारलेलं आहे. आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने एक बौद्ध राजाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे, बौद्ध राजाचा खऱ्या अर्थाने शेवट झालेला आहे. कारण युद्ध झालं असतं तर बरीचशी हानी झाली असती, प्रजेची हानी झाली असती, जीवित हानी झाली असती आणि राजकुमार थिबा, राजा थिबा हा तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा अनुयायी असल्या कारणाने त्यांनी युद्ध टाळलेलं आहे आणि युद्ध टाळले असल्या कारणाने जीवितहानी टळलेली आहे. आणि 30 ऑक्टोबर 1985 ला त्यांनी निर्वाणीचा युद्धाचा इशारा दिला आणि परंतु युद्ध झालं नाही आणि 1 डिसेंबर 1985 ला खऱ्या अर्थाने थिबा राजा हे आपल्या मंडाले शहरातून आपल्या राजधानीतून पतित झालेले आहेत. त्यांनी राजगादी सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांचं वर्चस्व झालेलं आहे. आणि अशा एक फार मोठ्या बौद्ध राजाचा अशा पद्धतीने अंत झालेला आहे किंवा शेवट झालेला आहे आणि तिथे ब्रिटिशांची सत्ता आलेली आहे. ब्रिटिशांनी भारतावर देखील आक्रमण केलेलं आहे, ते लालसेपोटी. इथले असलेली सत्ता त्यांनी खालसा केलेली आहे, इथले राज्य त्यांनी खालसा केलेले आहेत आणि इथले असलेले साधन सामुग्री, इथले असलेले हिरे जे आहेत, इथलं सोनं आहे, चांदी आहे, ती ब्रिटिशांनी इंग्लंडला घेऊन गेलेली आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी मंडाले शहर देखील लुटले गेलेले आहे आणि तिथलं असलेले सोनं आहे, चांदी आहे, हिरे मानके आहेत, हे सगळं ते इंग्लंडमध्ये घेऊन घेतले आहेत. व्हाईसरायनी संपूर्ण कब्जा केलेला आहे आणि हा कब्जा करत असताना त्यांनी थिबा राजांना जिंकल्यानंतर फार काही वेळ दिलेला नाही आणि फार वेळ दिलेला नसल्या कारणाने थिबा राजांना तिथे मंडलिक तत्व स्वीकारावं लागलं आणि हे स्वीकारलं असताना ब्रह्मदेशाचा राजा थिबा याला खऱ्या अर्थाने पदच्युत केल्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी त्यांना बंदिस्त करून आणण्यात आलेले आहे आणि त्यांच्याबरोबर
त्यांची राण्या आणि त्यांच्या मुली देखील होत्या. अशा पद्धतीने ते साधारणतः 31 वर्ष रत्नागिरीमध्ये राहिलेले आहेत. आपल्या राणीबरोबर, आपल्या राजकुमारीबरोबर ते राहिलेले आहेत. असा हा राजा, आणि या राजासाठी ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेसची निर्मिती केली आणि त्या थिबा पॅलेसमध्ये खऱ्या अर्थाने राजांना आणण्यात आलं. आणि थिबा राजांना रत्नागिरीमध्ये आणताना काही कालावधीसाठी त्यांनी वाघोटा न येता विजयदुर्ग बंदराजवळ ठेवले होते. आणि विजयदुर्ग बंदराजवळ देखील एक छोटासा राजवाडा त्यांनी ब्रिटिशांनी बांधला होता, कारण थिबा पॅलेसचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. आणि हे होत असताना त्यांनी विजयदुर्ग या ठिकाणी, वाघोटणा या ठिकाणी त्यांनी ठेवण्यात आलेलं होतं. आणि आता तो जो बंगलो आहे, तो जो छोटासा बंगला आहे, की आपण त्याला राजधानी म्हणू शकतो, छोटीशी राजधानी म्हणू शकतो, ती राजधानी विजयदुर्गाच्या ठिकाणी आज देखील आहे. पण पुढे जेव्हा इंग्रजांची सत्ता गेली आणि तो जो बंगला आहे तो लिलावात काढण्यात आला, आणि त्यावेळेसचे लिलावात काढत असताना ब्रिटिशांनी लिलावात काढल्यानंतर डॉक्टर माधवराव मराठे आणि कमलाबाई मराठे यांनी तो बंगला विकत घेतला. आणि तो बंगला आज देखील तिथे अस्तित्वात आहे. आपल्या कोणाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वाघोटणा या विजयदुर्ग या बंदराजवळ जाऊ शकता. परंतु आज तो बंगलो आहे तो पुण्याच्या मुधलकर कुटुंबाकडे आहे. आणि त्याचा केअरटेकर म्हणून एक केरळचे गृहस्थ त्याचे केअरटेकर म्हणून आहेत. आणि हे होत असताना पुन्हा त्यांना थिबा राजांना जे आहे ते थिबा पॅलेसमध्ये आणले गेले. जे ब्रिटिशांनी जो थिबा पॅलेस बांधला होता तो थिबा पॅलेसच्या ठिकाणी त्यांना आणण्यात आले. आणि 31 वर्ष तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने एक अनुयायी म्हणून, बुद्धांचा अनुयायी म्हणून, एक सामणेर म्हणून 31 वर्ष थिबा राजे त्या राजवाड्यामध्ये राहिलेले आहेत. राजबंदी म्हणून राहिलेले आहेत. जरी ते राजबंदी जरी असले तरी ते राजाच होते. परंतु त्यांना जी वागणूक मिळत होती ती एका राजाला मिळणारी जी वागणूक होती, ब्रिटिशांनी एका राजाला मिळणारी वागणूक होती, त्या पद्धतीनेच त्यांना ती वागणूक दिलेली आहे. आणि वागणूक दिल्यानंतर खऱ्या अर्थाने थिबा राजांचा 1916 साली मृत्यू झाला. आणि त्यांचा रीतसर दफनविधी, कारण मृत्यू झाल्यानंतर थिबा राजांची इच्छा होती की त्यांना पुन्हा ब्रह्मदेशामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला पाहिजे. परंतु जिवंत असताना ब्रिटिश सरकारला कितीतरी त्यांनी विनवण्या केल्या, त्यांनी कितीतरी पत्र लिहिले की मला माझ्या ब्रह्मदेशामध्ये जायचं आहे. परंतु ब्रिटिशांनी ऐकलं नाही आणि आपल्या बौद्ध राजाचा शेवट रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेसमध्ये 1916 साली झालेला आहे. आणि त्यांचा रीतसर दफनविधी रत्नागिरीत 1919 साली करण्यात आला. आणि त्या ठिकाणी असा अमानुष असा छळ, एका प्रकारे छळ 31 वर्षे ब्रिटिशांनी केलेला आहे. 31 वर्ष बौद्ध राजा त्या बंदिस्त थिबा पॅलेसमध्ये राहिलेला आहे. आणि आपल्या बौद्ध राजाची ती एक स्मृती आहे, ती स्मृती जागी राहावी म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे आज काम करत आहात. थिबा पॅलेस बचाव समिती खऱ्या अर्थाने काम करत आहे. तो थिबा पॅलेस खऱ्या अर्थाने बौद्धांच्या ताब्यामध्ये राहिला पाहिजे. आणि त्या ठिकाणी अनेक प्रकार आता होत आहेत. अनेक कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या जात आहे आणि वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी थिबा पॅलेसमध्ये चाललेले आहेत. ते थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून थिबा पॅलेसमध्ये आपण काम करायला पाहिजे. कारण सम्राट अशोकानंतर एक सार्वभौम राजा, सम्राट, एक बौद्ध राजा म्हणून होऊन गेला. 19व्या शतकातला बौद्ध राजा म्हणून थिबा राजे घेऊन गेलेले आहेत. त्यांच्या स्मृती जाग्या राहाव्यात आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये सम्राट मिडॉन याने देखील अनेक ब्रह्मदेशामध्ये, म्यानमारमध्ये अनेक पॅगोडे
अनेक बौद्ध मठ तयार केलेले आहेत, अनेक बौद्ध धर्माला चालना मिळावी, बौद्ध धर्म हा देशाविदेशामध्ये पोचावा म्हणून सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने प्रयत्न केलेले होते त्याच प्रयत्न 18व्या आणि 18व्या शतकामध्ये मेडॉन राजाने केलेले आहेत आणि 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने 18 आणि 19व्या शतकामध्ये थिबा राजाने केलेले आहेत. खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला आहे तो मेडॉन राजाने दिलेला आहे. तथागत सम्राट अशोकानंतर बुद्ध धर्माला राजाश्रय देण्याचं काम सम्राट मेडॉनने केलेलं आहे. त्याचप्रमाणे सम्राट राजा थिबा राजाने केलेलं आहे आणि या थिबा राजाच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांचे विचार तेवत ठेवण्यासाठी आणि थिबा पॅलेस ह्या आपल्या राजाची निशाणी आहे. ती निशाणी आपल्या येणाऱ्या पिढींना समजायला पाहिजे की तो एक बौद्ध राजा होता आणि फक्त बौद्ध राजा नसून त्यांनी म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये अनेक विहार, अनेक स्तूप, अनेक बनतेना राहण्यासाठी मोठे मठ बांधलेले आहेत, मोठे पेगोडे निर्माण केलेले आहेत. हे आपल्या येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने हा प्रयत्न करायला पाहिजे. एक ज्यांनी आपल्या बालपणामध्येच बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, एक बौद्ध राजा होता, त्यांनी चिवर प्रदान केले होतं, असा बौद्ध राजा थिबा याच्या स्मृती आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी त्या थिबा पॅलेसचा जीर्णोद्धार आपल्याकडून कसा होईल हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आपण सगळे मिळून तो प्रयत्न करूया आणि थिबा पॅलेस बचाव समिती आज तो प्रयत्न करत आहेत, परंतु काही लोक करून चालणार नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून हा संघर्ष करायला पाहिजे आणि संघर्षामधूनच आपल्याला थिबा पॅलेस हा आपल्याला खूप चांगल्या स्वरूपामध्ये आणि राजाच्या स्मृती आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील, येणाऱ्या पिढीच्या स्मरणात राहील. म्हणून आपण बौद्ध राजा थिबा याच्यासाठी आणि थिबा पॅलेसचं संरक्षण आपण करूया. एवढं बोलून मी या ठिकाणी थिबा पॅलेस बचाव समितीचे मी त्याचप्रमाणे सुभाष कांबळे आणि सुनीलजी, प्रवीणजी, संतोषजी, प्रशांतजी, त्याचप्रमाणे दीपेशजी, अमर चाफे साहेब आणि प्रवीणजी या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. खास करून सुभाष कांबळे साहेबांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि थिबा राजांबद्दल काही माहिती देण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की थिबा पॅलेसच्या संदर्भामध्ये किंवा थिबा राजांवरती फार कमी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्या पद्धतीने जी 2 पुस्तकं उपलब्ध आहेत, एक शहा म्हणून आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचा अनुवाद जो आहे तो जोशींनी केलेला आहे. हे एक पुस्तक आणि राजा थिबा म्हणून मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेली कादंबरी, हेच काही फार विपुल असं साहित्य थिबा राजांबद्दल आपल्याला माहिती देणारं ह्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. तरी पण आपल्यामधले असंख्य लेखक तयार झाले पाहिजेत आणि थिबा राजांची माहिती गोळा करून, अमरजी चाफे साहेब थिबा राजांची माहिती गोळा करून आपल्या बौद्ध धर्मीयांपर्यंत पोहोचवली पाहिजे, आपल्या बहुजन वर्गापर्यंत पोहोचवली पाहिजे. हे सगळं आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. कारण आज आपण आपल्या मुलांना जर साहित्य उपलब्ध करून दिलं तर आपल्या मुलांना इतिहास समजेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून आपण आपल्या राजाचा, सम्राट अशोकांचा असेल किंवा थिबा राजांचा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आपण विसरू नये आणि तो आपल्या पिढींपर्यंत पोचावा. म्हणून आपण सगळ्यांनी तो इतिहास लिहिला पाहिजे. आपण आता लिहिणारे झालं पाहिजे, वाचणारे झालं पाहिजे आणि वाचक होऊन आपण तो बुद्धाचा धम्म आणि बुद्धाचा विचार आपण आपल्या बहुजन वर्गापर्यंत, बौद्ध धम्मापर्यंत, बौद्ध धम्माच्या अनुयायांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी आपलं नैतिक कर्तव्य समजून हे आज थिबा पॅलेस बचाव समितीने जे कार्य हातामध्ये घेतलेले आहे त्या कार्याला आपल्या सगळ्यांचा हातभार लागावा असे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उद्देशून आपल्याला आव्हान करतो. आणि या ठिकाणी मी पुन्हा थिबा राजांना या ठिकाणी मी
आदरांजली व्यक्त करून मी माझं व्याख्यान इथेच थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम. मी पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.